कुर्सी की पेटियां बांध लीजिए, कारण आज काही होऊ शकतं। आज टीम इंडिया वर्सेस इंग्लंडची T20 वर्ल्ड कप सेमीफायनल आहे आणि हा सामना आहे आपल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर। सीन असा आहे की दोन्ही टीम्सनी याआधी T20चे प्रत्येक 2-2 वर्ल्ड कप उचलले। आता जो जिंकणार तो थेट ट्रिपल धमाका करायला सज्ज होणार। लास्ट मॅच मध्ये संजू सॅमसनने 97 रन्स काढून जो राडा घातलाय ना, त्यानंतर फॅन्सची एक्साइटमेंट एकदम नेक्स्ट लेवल गेली। सूर्याबाई आणि ईशान किशनने पण रन्सचा पाऊस पाडला। तिकडे बॉलिंग मध्ये वरुण चक्रवर्तीची फिरकी म्हणजे फलंदाजांसाठी भूलभुलैया झाली आहे भाई। आता सूर्या आणि टीम राडा करायला तयार आहे, पण समोर इंग्लंड आहे, हलक्यात घेऊन चालणार नाही। त्यांचा हॅरी ब्रूक आणि विल जॅक सध्या सुसाट आहेत। आदिल रशीदची गुगली समजायच्या आज स्टंप गायब होत आहेत। या मॅच मध्ये आपल्या प्रत्येक प्लेयर्सला ताकदीने खेळणं गरजेचं आहे आणि स्पेशली अभिषेक शर्मा। जर तो याही मॅच मध्ये चांगलं खेळला नाही तर कदाचित ही त्याची शेवटची मॅच असू शकते। इतिहास बघितला तर 2022 मध्ये त्यांनी आपल्याला रडवलं होतं, पण 2024 मध्ये आपण त्याचा बदला घेतला। आता 2026 मध्ये दाखवून द्यायचंय की इंडिया सबसे आगे है। पण भावांनो, आज वानखेडेवर फक्त इंग्लंडचंच नाही तर उन्हाचं पण आव्हान असणार आहे, म्हणजे घाम फुटणार हे नक्की। पण भावांनो, घाबरू नका, आपला होम ग्राउंडचा सपोर्ट आणि वानखेडेची ताकद आपल्या सोबत आहे। तर आज संध्याकाळी जो जिंकणार तो थेट फायनल मध्ये इतिहासाला गवसणी घालणार। ब्ल्यू जर्सी घालून तयार राहा। तुम्हाला काय वाटतं, संजूचं शतक येणार की सूर्याचं वादळ? कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच भन्नाट क्रिकेट अपडेटसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरीला।